या महत्त्वाच्या कामगिरीबद्दल नीरज चोप्राचं अभिनंदन करूयात आणि इतर काही घडामोडींकडे वळूयात। आता संजय राऊत शिवसेना खासदार बोलतायत, पाहूयात। आदित्य ठाकरे हे त्यांचा दौरा ठाण्यातून सुरू झाला। काल ते संभाजीनगरपर्यंत पोहोचले। बिडकीन असेल, वैजापूर असेल, संभाजीनगर असेल, सर्वत्र त्यांच्या दौऱ्याला, त्यांच्या सभांना अनपेक्षितपणे उत्स्फूर्तपणे होणाऱ्या रोड शोना जो प्रतिसाद मिळतो आहे, उदंड प्रतिसाद हा शब्द कमी पडेल। म्हणजे काल जे पैठणचं चित्र आम्ही पाहिलं, गर्दीचं, तरुणांची जी लाट, जुने नवे शिवसैनिक, जणू काही पैठणचा जो नाथसागर आहे, तो नाथसागरच रस्त्यावरती उसळत होता, माणसांच्या रूपात, शिवसैनिकांच्या रूपात। हे चित्र ज्यांनी महाराष्ट्रामध्ये चोऱ्या माऱ्या करून सरकार स्थापन केलं, मग भाजपा असेल किंवा इतर कोणी असतील, त्यांच्या छातीत धडकी भरत आहे। अनेक जुने निष्ठावंत शिवसैनिक, त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहतायत। आज हे दिसलं चित्र। त्या अश्रूंच्या महापुरातच हे डबल स्टँडर्ड सरकार वाहून गेल्याशिवाय राहणार नाही, ही भावना महाराष्ट्रात सर्वत्र दिसते। आदित्य ठाकरे यांनी सुद्धा काल सांगितलं आहे, उद्धव ठाकरे हे म्हणतात, इतर माननीय पवार साहेब पण सांगतात, पण आम्ही भारतीय जनता पक्षासारखं बोलणार नाही की 11 दिवसात सरकार पडेल, 15 दिवसात सरकार पडेल, असे आम्ही लाऊडस्पीकरवरून तारखा देणार नाही त्यांच्यासाठी। त्यांच्या पिपाण्या वाजत होत्या, पण हे सरकार टिकत नाही, हे सरकार राहत नाही, हे सरकार बहुमत गमवेल, हे सरकार अंतर्कलहानं पडेल, बरं का? हे सरकार मजबूत पायावर कधीच उभं नव्हतं आणि नाही आणि राहणार। ठीक आहे, कोणाला काय बोलायचं आहे, कोणाला काय पिपाण्या वाजवायच्या आहेत, सनई चौघडे वाजवायचे ते वाजू द्या। आमचा लाऊडस्पीकर जो आहे, हा महाराष्ट्राच्या जनतेचा बुलंद आवाज आहे आणि तो तसाच हा बुलंद आवाज या महाराष्ट्रात घुमत राहील। भोंगे आणि लाऊडस्पीकरमध्ये फरक आहे, भाडोत्री भोंगे आणि लाऊडस्पीकर। शिवसेनेचा लाऊडस्पीकर 56 वर्ष सुरू आहे आणि हा लाऊडस्पीकरवरचा संदेश आणि गर्जना ऐकण्यासाठी 56 वर्ष महाराष्ट्र आणि देश एका निष्ठेने आणि जिद्दीनं शिवसेनेच्या मागे उभा आहे। तुम्ही तुमचं सरकार चालवा, सरकार सांभाळा, आधी सरकार स्थापन करा। 1 महिन्यानंतरही तुम्ही हम दोनों एक दूजे के लिए याच सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये अडकून पडलेला। किती वेळा दिल्लीला जाल, किती वेळा मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, किती वेळा दिल्लीला। पण ठीक आहे, भाजपचं राज्य आहे, जरी ते म्हणत असले आम्ही शिवसेनेबरोबर आहे, शिवसेना नाही। शिवसेना काय तुम्हाला संभाजीनगरला दिसली, पैठणला दिसली, वैजापूरला दिसली, ती शिवसेना स्वाभिमानी कष्टकऱ्यांची, सैनिकांची। अंतर्गत कराराचा तुम्ही असा उल्लेख केला, काल चंद्रकांत पाटलांना पनवेलच्या त्यांच्या कार्यकारिणीच्या बैठकीत असं म्हटलं की मनावर दगड ठेवून कुठेतरी एकनाथ शिंदेंना आम्हाला मुख्यमंत्री करा। भारतीय जनता पक्षामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रकार नाही, म्हणजे मन मोकळेपणानं आपलं मत व्यक्त करता येत नाही। संपूर्ण देशावरच ही परिस्थिती आहे, पण भारतीय जनता पक्षामध्ये अजिबात नाही। तरीही मी चंद्रकांत दादा पाटील यांचं अभिनंदन करतो। भाजपाचे सच्चे कार्यकर्ते, त्यांनी थोडं काळ कोल्हापूरचं पाणी दाखवलं, जरी ते आता त्यांचा कोल्हापूरशी फार संबंध नसला, पुण्यात आले असले तरी थोडं त्यांनी कोल्हापूरचं पाणी दाखवलं आणि जे त्यांच्या पोटात मळमळत होतं ते ओठावर आलं आणि नंतर खुलासा करावा लागला ही भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे
त्या भावनेचा आदर व्हायला पाहिजे खरं म्हणजे. पण ठीक आहे. काल सर पंढरनाथ शिंदे सांगितलं याचं श्रेय की उद्धव ठाकरेला जातं असं राज ठाकरे बोला. सर लाऊडस्पीकर बंद करा म्हणजे एक 9 वाजता जे उठतात मग आता चालू आहे ना. त्यामुळे त्यांनाही रोज उठून माझा लाऊडस्पीकर ऐकावा लागतो. मगाशी उत्तर दिल्या 56 वर्ष शिवसेनेचा लाऊडस्पीकर सुरू आहे. कोणी उतरवायचे आणि बंद करण्याची हिंमत करू शकले नाही. तुमच्या पिपण्या लोकांनी बंद केला नाही. लक्षात घ्या. हा महाराष्ट्राचा शिवसेनेचा लाऊडस्पीकर हा महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे. आम्हाला जे बोलायचं आहे ते आम्ही निर्भीडपणे बेडरपणे बोलतो. परिणामांची पर्वा करत नाही. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे. ही महाराष्ट्राची भूमिका मांडत राहील. ही मराठी माणसाची भूमिका मांडत राहील. आणि सकाळी 9च काय 24 तास आम्ही बोलत राहू, सांगत राहू, फिरत राहू. आम्ही इथे असू तर आदित्य ठाकरे तिकडे फिरतात महाराष्ट्रात. त्यांचाही बुलंद आवाज सुरू आहे. तोही एक महाराष्ट्राला हवा असा वाटणारा लाऊडस्पीकर. उद्धव ठाकरे लवकरच बाहेर पडतील. त्यांचा एक बुलंद असा लाऊडस्पीकर बाहेर पडेल. प्रत्येक शिवसैनिकांचा आक्रोश, प्रत्येक महाराष्ट्रातल्या घराघरातला महिलेचा हुंदका हा सुद्धा लाऊडस्पीकर आहे. आणि हा लाऊडस्पीकर तुम्हाला बधीर केल्याशिवाय राहणार नाही. मिस्टर फडणवीस, तुम्ही माझ्यावर कोणतीही कारवाई करा. केंद्रीय तपास यंत्रणांची करा, CBIची करा किंवा अन्य कोणतेही करा. तुमचे सगळी कारस्थानं मला माहिती आहेत. आय एम रेडी टू फेस एनी ॲक्शन. सर शिवसेना आणि राष्ट्रवादीचं आधीच ठरलं होतं मात्र कुठेतरी उद्धव ठाकरे फोन उचलत नव्हते. बघा हा खोटारडेपणाचा कळस आजच मी ट्विट केला आता. आपण पाहिलं असेल की माणूस किती बेमालूमपणे खोटं बोलू शकतो. असत्याला सत्याचा मुलामा देऊन गुळगुळीत करण्याचा प्रयत्न केला तरी सत्य हे सत्य असतं. त्याच्यामुळे या अशा भंपक गोष्टींकडे लक्ष देऊ नका. आणि आमच्या लाऊडस्पीकर समोर तुमच्या पिपाण्या टिकणार नाही ते लक्षात घ्या. लाखो करोडो मराठी माणूस आज अस्वस्थ आहे या महाराष्ट्रामध्ये. ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांचं सरकार घालवण्याचा प्रयत्न झाला, पाठीत खंजीर खुपसून, तुम्ही आम्हाला सत्य आणि न्यायाच्या गोष्टी सांगू नका. काल शरद पवारांचं पुण्यामध्ये एक भाषण झालं. त्याच्यामध्ये प्रामुख्याने 2 महत्त्वाचे मुद्दे त्यांना मांडले. बाबासाहेब पुरंदरेंना जेवढा अन्याय शिवाजी महाराजांवर नाही, मला त्याच्याविषयी कल्पना नहीं, मैं त्यावर बोलना. सर हिंदी में जानना चाहेंगे. कल जिस तरीके से बयान आया, दिल पर पत्थर रखकर सीएम बनाया गया. देखिए ये सच है. दिल की बात जो है वो मुंह से निकल गई, जो दबा के रखी थी 1 महीने से. वो चंद्रकांत दादा पाटिल का मैं अभिनंदन करता हूँ, मैं स्वागत करता हूँ. कोल्हापुर की एक परंपरा है मर्दानगी की. थोड़ी सी क्या होना, लेकिन चंद्रकांत दादा पाटिल ने सच बोलने की हिम्मत की. बाद में उनको दबाया गया उनका आवाज़. कहना पड़ा कि है हमारे कार्यकर्ताओं की भावना है. नहीं, ये पूरे महाराष्ट्र की भावना है. ये चोरी मारी करके ये सरकार लाई है. ये सरकार नहीं टिकेगी. ये मैं नहीं बोल रहा हूँ. ये महाराष्ट्र की जनता की बद्दुआ है. देश की जनता की बद्दुआ है. हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे जी के पुत्र को जिस प्रकार से आपने सत्ता से बाहर निकाला है बेईमानी करके, वो महाराष्ट्र की जनता सहन नहीं करेगी. इतना मैं बोलता हूँ. धन्यवाद. सर, ट्वीट किया झूठ सत्तावाला तो विचार केला जाईल असं म्हटलं. आपने जो भी ट्वीट किया लाउडस्पीकर सर के झूठ, उसको लेकर झूठ है. जो कल मैं भाषण सुन रहा था हमारे प्रिय मित्र देवेंद्र जी का, कि हमने कैसी दगाबाजी की, शिवसेना ने क्या किया, ये नहीं किया, वो नहीं किया, इसलिए हमने शिवसेना की सरकार. कौन सी शिवसेना? ठाकरे जी के बगैर शिवसेना बन सकती है क्या? बालासाहेब ठाकरे जी के बगैर, उद्धव ठाकरे जी के बगैर आप ये देश सोच भी सकता है शिवसेना? आप किसको खत्म करना चाहते हैं? इसलिए मैंने ट्वीट किया है कि आप कैसे झूठ बोल रहे थे. आपने कहा है उस वक्त 2019 में पावर शेयरिंग 50-50, पदों का भी बंटवारा 50-50,
उसमें मुख्यमंत्री पद भी है, बाद में आपने पलटी मारी है, यह आपने आज मैंने बताया है। आप कितने झूठ बोल रहे हो। और लाउड स्पीकर बंद करो, आपकी जो लाउड स्पीकर नहीं है, अपनी तो पुंगी है। लाउड स्पीकर शिवसेना का है, बजेगा चलेगा, चाहे आप कितनी भी कोशिश करो हमारा आवाज़ दबाने की, वो चलता रहेगा। संजय राऊत आता बोलत होते, चोरामाऱ्या करून आलेलं सरकार हे फार काळ टिकणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय आणि ठाकरेंशिवाय शिवसेना नाही असं देखील संजय राऊत म्हणालेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.